नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण इरा 2025 नवीन इरामधील सेशन नंबर 3 पाहणार आहोत। सेशन नंबर 3ला क्लिक करा। तसेच तो ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राइब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा व व्हिडिओ लाईक करा। या चॅनलवरती तुम्हाला इतर भरतीचेही व्हिडिओ पाहता येतील। तसेच इतर तुम्हाला कॉम्प्युटरबद्दल सर्व माहिती तसेच आपल्याकडे असणारे टॅली कोर्सचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। सेशन नंबर 3ला क्लिक करा। सेशन नंबर 3ला क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळं ऑरेंज कंटेंट ग्रीन करायचं आहे, हे पहिलं लक्षात घ्या। ऑरेंज कंटेंट ग्रीन झाल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत आहे, त्यामुळे मी ऑलरेडी ग्रीन करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला ऑरेंज कंटेंट ग्रीन करण्यासाठी ऑरेंज कंटेंट हे प्लस चिन्ह सगळे ओपन करत जाऊन शोधावं लागेल कुठे कुठे आहे किंवा नॉलेज चेक कुठे आपल्याला पाहायचं आणि ओळीने सोडवत जायचं आहे। तर आपण पाहूयात नॉलेज चेक कुठे आहे। त्याच्यामध्ये इथं आहे नॉलेज चेकला क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी लागणारे कीबोर्डवरील बटन ओळखा। हे बटन आपण स्क्रीनशॉटसाठी यूज करतो। पर्याय क्रमांक 2 सबमिट। खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये शिफ्ट की हायलाइट केली आहे? शिफ्ट की हायलाइट केलेलं चित्र आपल्याला शोधायचे, तर या दोन आहेत शिफ्ट की। पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 1 सिलेक्ट करा आणि सबमिट करा। खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये स्पेशल कीज हायलाइट केलेल्या आहेत? ह्या आहेत स्पेशल कीज। पर्याय क्रमांक 3 सबमिट। खालीलपैकी कोणते पॉइंटिंग डिव्हाइस म्हणजे दर्शक उपकरण आहे? याचं उत्तर आहे माऊस। पर्याय क्रमांक 2 सबमिट। खालील उपकरणामधून ऑप्टिकल माऊस ओळखा। त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सबमिट। SIM आणि एंड एक्झाम असं टाईप करा इथे, कन्फर्म, ओके। आता पुन्हा आपल्याला शोधायचे पुढे टायपिंग आहे किंवा ऑरेंज कंटेंट तुम्हाला असं शोधत जायचं आहे। खाली कुठे ऑरेंज कंटेंट आहे का ते ग्रीन करायचं आहे। त्याच्यानंतर इथं आहे नॉलेज चेक। आता हे जे ब्लॅक मधलं आहे हे सोडवायची काही गरज नाही आहे। ऑफिस स्किलमध्ये जाऊ आपण। इथले पुढचं नॉलेज चेक आपल्याला सोडवायचे। पुढच्या नॉलेज चेकवरती क्लिक करा आणि स्टार्ट एक्झामला क्लिक करा। स्टार्ट। पहिला प्रश्न आहे, तुमच्या डेस्कटॉपवर बॅकग्राऊंड पिक्चर्स विंडो रंग आणि साऊंड्स म्हणजे आवाज एकाच वेळी बदलायचे असतील तर कोणत्या पर्यायावरती तुम्ही क्लिक कराल? याचं उत्तर आहे थीम पर्याय। आपल्याला थीम पर्याय कुठे ह्याच्यामध्ये पाहावा लागेल। थीम कुठे सिलेक्शन केलेलं आपल्याला पाहायचे, हे आहे बॅकग्राऊंड। इथं आहे कलर्स, इथे आहे स्टार्ट आणि इथं आहे थीम्स। पर्याय क्रमांक लास्ट सबमिट। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डेस्कटॉपचे बॅकग्राऊंड बदलण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्सनलाइज। सबमिट करा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या चित्रात रिबन टाईप स्क्रीन सेव्हर दाखवला आहे? रिबन टाईप कुठे पाहायचे? रिबन टाइप्स, पर्याय क्रमांक 4 सबमिट। खालीलपैकी कंट्रोल पॅनल मधील कोणती कॅटेगरी तुमच्या आवडीचा फोटो डेस्कटॉप बॅकग्राऊंडला ठेवू देऊ शकते? या प्रश्नाचं उत्तर आहे, आधी आपल्याला पाहावं लागेल चित्र मोठी करून। डिव्हाइस, सिस्टम, नेटवर्क आणि पर्सनलाइज। पर्याय क्रमांक 4 सबमिट। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय वापरून तुम्ही ठराविक वेळेने दिसणारी अनेक चित्रे तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर वॉलपेपर म्हणून ठेवू शकता? तर आपल्याला याचं पर्याय शोधावं लागेल। आता इथे काय आहे पहा, स्टार्ट, इथे आहे टास्क बार, ते आहे लॉक स्क्रीन आणि इथे आहे बॅकग्राऊंड। पर्याय क्रमांक 3 सबमिट। तुमचे चित्र किंवा छायाचित्र यांच्यात टेक्स्ट म्हणजे मजकूर समाविष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या आयकॉनवर तुम्ही क्लिक कराल? आपल्याला टेक्स्ट या आयकॉनवर क्लिक करावं लागेल। आपल्याला पाहावं लागेल कोणत्या चित्रात टेक्स्ट आयकॉन आहे। हे फिल कलर आहे,
इथं आहे टेक्स्ट आयकॉन, पर्याय क्रमांक 3 सबमिट. खाली दिलेल्या चित्रांमधून एअर ब्रश ओळखा. आपल्याला एअर ब्रश ओळखायचा आहे. आपल्याला सगळी चित्र मोठी करून पाहावी लागतील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सबमिट. पेंटमधील कोणता टॅब वापरून तुम्ही फाईल तुमच्या संगणकावर सेव्ह करू शकता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फाईल टॅब. 9वा प्रश्न, खालीलपैकी कोणते ड्रॉपडाऊन मेनू तुम्हाला शेपची बॉर्डर जाड करण्याची अनुमती देतात? तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. इथून आपण जाड करतो साईजमध्ये जाऊन. पुढचा प्रश्न आहे, पेंटमधील ड्रॉइंग मोडचा वापर करून डेस्कटॉप डेकोरेट करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय वापराल? चित्र मोठं करून पाहूयात आपण. पर्याय क्रमांक 3 सेट ॲज डेस्कटॉप बॅकग्राऊंड वापरतो आपण. सबमिट करा, SIM करा आणि समोर एंड एक्झाम असं टाईप करा. कन्फर्म आणि ओके. पुढे आहे तिसऱ्यामधली आपल्याला सेशन एंड टेस्ट पाहिजे. सेशन कम्प्लिशन टेस्टला क्लिक करा, स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे यासाठी लिहिलेले प्रोग्राम असतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सबमिट. अँटीव्हायरस प्रोग्राम हे तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीमचे व्हायरसेस आणि हानिकारक प्रोग्राम यापासून संरक्षण करतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 युटिलिटीज. यातील कॉम्प्युटर संसाधनाची समन्वय साधणारा वापरकर्ता व कॉम्प्युटर याच्यामध्ये एक इंटरफेस उपलब्ध करून देणारा आणि ॲप्लिकेशन रन करणारा प्रोग्राम. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑपरेटिंग सिस्टीम. बहुतेक वेळा सॉफ्टवेअर या शब्दाला डॅश डॅश हा समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. याचं उत्तर आहे प्रोग्राम, पर्याय क्रमांक 2. सबमिट करा, SIM करा, एंड एक्झाम करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 3 इथे संपतोय. जे विद्यार्थी मित्र चॅनलला सबस्क्राईब नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनी व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही चांगले मार्क मिळतील. थांबूयात आपण, पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात आपण सेशन नंबर 4. थांबूयात आपण. धन्यवाद.